चला मने उलगडूया। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती आणि निर्मिती मीडिया सोल्युशन यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांच्या विचारांना आणि संघर्षशील साहित्याला समर्पित असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक महावीरभाई जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। गेली 8 वर्षे सातत्याने सुरू असलेला हा महोत्सव केवळ चित्रपटाचे प्रदर्शन नसून समाजाशी संवाद साधणारी एक वैचारिक चळवळ असल्याचं उद्घाटन प्रसंगी ठळकपणे अधोरेखित झाले। या महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप भाऊ ससाने असून कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये राही अनिल बर्वे, तुंबाड फेम दिग्दर्शक, वीणा जामकर अभिनेत्री, दीपक दामले अभिनेते, गिरीश पटेल, अंकुरजीत सिंग, शामराव यादव निर्माते, आशिष निरंगुरकर क्रिएटिव्ह कन्सल्टंट, समीर दीक्षित आणि ऋषिकेश बिरंगी प्रस्तुत आणि वितरण यांचा समावेश होता। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माय सभा या चित्रपटाने महत्त्वाची सुरुवात झाली। या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उदंड प्रतिसाद मिळाला। महोत्सव शनिवारी आणि रविवारी असे 2 दिवस राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत पार पडणार असून चित्रपट रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे। नमस्कार, मी वीणा जामकर। आज मी NFAI पुणे येथे अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव यासाठी आलेली आहे आणि अण्णाभाऊ साठेंवर फिल्म फेस्टिवल भरवला जातो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। माझे अतिशय आवडते लेखक आणि इतके महान कादंबरीकार लेखक आज त्यांच्या नावाने चित्रपट महोत्सव भरवला जातो ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या फेस्टिवलच्या आयोजकांना आणि सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि असाच हा फेस्टिवल जास्तीत जास्त मोठा होत जाओ आणि वृद्धिंगत होत जाओ ही मनापासून प्रार्थना। येस, आज पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिवलचं ओपनिंग माझ्या एका हिंदी सिनेमानी होते। राही अनिल बर्वे दिग्दर्शित मय सभा हा चित्रपट त्याच्यात मी काम केलंय आणि आता लवकरच त्याचं प्रदर्शन सुरू होईल। तुंबाड नंतरची राहीची ही दुसरी कलाकृती ज्याच्याबद्दल लोकांना भरपूर उत्सुकता आहे आणि खूपच छान मिस्टिरियस आणि अतिशय पकडून ठेवणारी आणि एका वेगळ्या जगात घेऊन जाणारी अशी ही फिल्म आहे। त्यामुळे त्यातले परफॉर्मन्सेस, त्यातलं व्हिज्युअल्स आणि कॅरेक्टर्स हे सगळंच फार इंटरेस्टिंग झालंय आणि आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर स्क्रीनिंग झाल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यात आम्ही खूप उत्सुक आहोत। मला खूप आनंद होतोय। मी गेली 20 वर्ष मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, TV, सिनेमा, नाटक याच्यात काम करते आणि गेल्या 20 वर्षामधला हा जवळजवळ येत जाणारा हा सुवर्णकाळ आहे। खूप हे मला फील होतं कारण मी जेवढ्या नवीन दिग्दर्शकांना, लेखकांना भेटते किंवा आत्ताचे जे चित्रपट निर्मिती इतकी ओपन झाली आहे, त्याच्यात एक फ्रीनेस आलाय, बंधनं फार कमी झालीत लेखकांवर आणि दिग्दर्शकांवर आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन लेखक दिग्दर्शक बाहेर येत आहेत। शॉर्ट फिल्म्स तर म्हणजे ते एक वेळ होती जेव्हा मी शॉर्ट फिल्म्स करायचे आणि ती कुठे दाखवायची ह्याचा प्रश्न पडलेला असायचा आणि 2-2, 4-4, 5-5 वर्ष ती फिल्म कोणाला बघायला मिळायची नाही। आज एवढे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आणि सगळीकडे त्या शॉर्ट फिल्मसाठी जागा आहेत, फेस्टिवल्स आहेत आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत। त्यामुळे अगदी सुंदर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मांडता येतात लेखकांना, दिग्दर्शकांना। त्याच्यामुळे खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे। मला कुठलाही संदेश द्यायचा नाही, रादर आय एम व्हेरी व्हेरी हॅपी कारण ही जी नवीन जनरेशन आहे ही अजून जास्त सिनेमाला घेऊन स्किलफुल आहे, त्यांना सिनेमा जास्त कळतो, त्यातलं लिखाण म्हणा, प्रत्येक गोष्टीबद्दल हे आधीच्या दिग्दर्शकांपेक्षा थोडे जास्त सजग आहेत हे मला प्रकर्षाने जाणवतं अँड आय एम सो हॅपी की मी सुद्धा या काळामध्ये आहे, काम करते। सो नक्कीच या सगळ्याचा कलाकार म्हणून आम्हाला खूप उपयोग होतो। नमस्कार, मी संदीप ससाने। यावर्षी होत असलेल्या 8व्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आयोजक आणि दिग्दर्शक, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या आयोजनातून होत असलेला हा 8वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे
26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या वेळेत होणार आहे. सदर महोत्सवामध्ये संपूर्ण जगभरातून अनेक फिल्म्स आलेल्या आहेत. आपल्याकडे यावर्षी टोटल 150 फिल्म्स आल्या होत्या, त्यापैकी 70 फिल्मची निवड झालेली आहे. या महोत्सवाचं यावर्षीचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की AI फ्रेमच्या माध्यमातून आपण अण्णा भाऊंचा जीवनपट या महोत्सवामध्ये दाखवणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे, यावर्षी या महोत्सवामध्ये राही अनिल बर्वे यांचा जो तुंबाड आला होता, अतिशय फेमस असा चित्रपट होता, त्या दिग्दर्शकाचा यावर्षी मायासभा नावाचा चित्रपट, या चित्रपटाने सदर महोत्सवाचं ओपनिंग होत आहे सकाळी 11:30 वाजता 26 डिसेंबरला. त्याच्यानंतर सुनील सुक्तनकर सरांचं ऋतिक घातविक या चित्रपटावरतीही लेक्चर होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे जे संचालक आहेत JMD, ते या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत रविवारी, आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि चित्रपट या संदर्भाने बोलणार आहेत. रविवारी अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. आपण दरवर्षी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती या समितीच्या मार्फत देत असलेला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते सन्माननीय मकरंदजी अनासपुरे यांना जाहीर झालेला आहे, आणि त्यांना तो पुरस्कार आपण रविवारी 28 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी त्यांना आपण तो सन्माननीय आळेकर सर, सतीश आळेकर सर यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत. या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुनील सुक्तनकर, उमेश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, सतीश आळेकर सर असे अनेक मान्यवर मंडळी या महोत्सवामध्ये उपस्थित राहणार आहे. सर्व रसिकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे की सदर महोत्सवामध्ये अतिशय जगभरातून ग्रेट फिल्म्स आलेल्या आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स पाहता येतील. सदर महोत्सव हा सर्वांसाठी मोफत व खुला आहे. फक्त आपल्याला QR कोडद्वारे रजिस्ट्रेशन करायचंय आणि या महोत्सवाला उपस्थित राहायचंय. धन्यवाद. उद्घाटन माझ्या हस्ते म्हणून सांगायचं काही का सर समोर नाही, ही प्रथा चांगलीच आहे, कारण इथे ऍक्सेसिबल आहे सगळ्यांना. प्रत्येक कुठे जाणं ऍक्सेसिबल नसतं. पण मी त्यांना सुचवलंय की खरं अण्णाभाऊ साठे शाहिरांच्या नावाने त्यांनी जी वाद्य वाजवली, ते वाजवणारे ते अजून आहे, किंवा ज्या लोककलांमधून त्यांनी शाहिरी केली त्याचा एक महोत्सव करणं, त्या लोकांचा परिचय करून मिळणं, ते पण मला खूप महत्वाचं वाटतं. नाही तर काय होतं, मग ते असतानाच होते. आणि आज जसं तुम्ही इथं लावले बघा, अण्णाभाऊ साठे यांच्या AI चित्रपट, तर मला असं वाटतं की त्यांचं खरं कार्य जे आहे ते कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचं काय म्हणजे विकृत स्वरूप होणे का आपल्याला पाहिजे ते. कारण त्यांचं मोठंच काम इतकं मोठं आहे आणि ते इतकं इन्स्पिरेशन आहे लोकांना की ज्या गोष्टींनी लोक इन्स्पायर झालेले, त्या याचा पण एक महोत्सव करावा. पण आज या महोत्सवाला येताना मला आनंद तेवढ्यासाठी झालेलं आहे की ते मला, कारण आम्ही त्या इथं आम्हाला लहान होतं, माहीत नव्हतं ते. पण माहिती झाल्यानंतर जे आपल्याला बघायची उत्सुकता असते आपल्या काळात झाली, त्या उत्सुकतेपोटी मी इथं आलेलो आहे. नवीन पिढी बरीचशी आता शॉर्ट फिल्म मध्ये होतात, ते नवीन व्यासपीठ, एक मोठे व्यासपीठ मिळाले शॉर्ट अशा फेस्टिवलमुळे. तर त्या तरुण पिढी आलेली आहे. आता डिजिटलचा युग आहे आणि सगळेजण डिजिटलमध्ये बरेचसे शॉर्ट फिल्म आता येत आहेत. गोष्टी मला काय वाटतं, याच्यात काय वाटायचा काय प्रश्न आहे? मला काय वाटायचं याच्यात काय प्रश्नच नाही ना. ते होत आहे. आता हे बघा, हे आलेत, ते पण याच्यावर करतात. याच्यावरचं एक सचिनने फिल्म केलेली अख्खी. तर हे यंत्रयुगामध्ये मानवी मूल्य जपणं महत्वाचं हे आहे, ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण यंत्रयुगाच्या आहारी न जाता ते आपल्या चांगल्या कारणासाठी वापरण्याचा कसा प्रयत्न करता येईल हे बघावं. आपण यंत्राचे गुलाम व्हायच्याऐवजी यंत्राला आपण योग्य तऱ्हेने वापरलं पाहिजे आणि वागवलं पाहिजे असं मला वाटतं. याचा सगळ्यात आत्ताचा दुरुपयोग मला जो दिसतो तो जो अनुभवाला येतो, रोज कुठेही गेलं थोडं जरी मानून लगेच फिरून येतात, सरसर एक फोटो घेऊ का. अरे मला कळत नाही, तुम्ही
की तुम्हाला स्टेथोस्कोप कोणी दिला तर तुम्ही डॉक्टर होता का? लगेच तपासायला लागतं का? मग ते मोबाईल विकत घेतल्यावर तुम्हाला कॅमेरा फुकट मिळतो आणि तुम्हाला असं वाटतं की फोटो काय काय कुणालाही कुठेही कसाही काढता येतो पैशासाठी. हा यंत्राचा परिणाम नको. त्याच्यापासून हे मिळालंय ते कसं वापरायचं हे शिकलं पाहिजे. बरं याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. चालेल. मग मी काय सांगणार, जास्त तरुण मुलांना विचारा, ते जास्त चांगलं सांगतील माझ्या. थँक्यू.